अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आज विविध संघटना व पक्षाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलाय। बजाज चौक इथून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली। शहराच्या प्रमुख मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। भंते राजरत्न, विशाल मानकर, अनिल जवादे, डॉक्टर विद्याताई रायकवाड, किशोर खैरकार, विशाल रामटेके, आशिष सोनटक्के, सुनील ढालेसह विविध क्षेत्रातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। उपवर्गीकरण हटाव, आरक्षण बचाव, संविधान वाचवा, समानता वाचवा अशा घोषणांसह मोठ्या संख्येने समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते। शासनाने हा निर्णय रद्द केला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। मी समस्त जनतेला हे सांगू इच्छिते की आपल्या सगळ्या सामाजिक संघटना, सगळे लोक आपण जोपर्यंत एकत्र होणार नाही आणि ही जी सत्ताधारी शासन व्यवस्था आहे, काय सुरू आहे आज देशामध्ये आपण पाहतोय। व्हॉट इज रिझर्वेशन? रिझर्वेशन इज नॉट ब्रेड अँड बटर बट इट इज फॉर पार्टिसिपेशन इन ॲडमिनिस्ट्रेशन, पॉलिसी मेकिंग अँड डिसिजन मेकिंग। कशासाठी पाहिजे आम्हाला आरक्षण? ही काही भाकरीची लढाई आहे का? तर अजिबात नाही। या देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये, निर्णय क्षमतेमध्ये आम्हाला आमचा वाटा पाहिजे। म्हणून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली होती। आमचा सर्वसामान्य माणूस, गोरगरीब माणूस, इथला वंचित माणूस, दलित, पिछडा, मुस्लिम, आदिवासी, चांभार आणि सगळ्या प्रकारचे कॅटेगरीचे लोक आजच्या या मोर्चामध्ये उपस्थित झालेले आहे। हे एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे। 59 SC कॅटेगरीमध्ये जमाती येतात का? ही एका जातीचं आरक्षण आहे? तर अजिबात नाही। या सगळ्या लोकांचा आज मोर्चामध्ये सहभाग आहे। माझा मातंग बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेला आहे। या रिझर्वेशनची जी काही त्यांनी 14 तारखेला अबकडनुसार वर्गवारी केलेली आहे, आम्ही हे कदापिही खपवून घेणार नाही। ही लढाई केवळ एका जातीची नाही, सर्वजन समाजाची ही लढाई आहे। म्हणून शासनदारी व्यवस्थेला माझं सांगणं आहे की बहुजन समाज पार्टीच्या वतीने असाच पक्ष नाहीये, देशामध्ये याचं वर्चस्व आहे। बहनजी, संसदेमध्ये सगळ्यात आधी आवाज उठवणारा जर कोण नेता असेल तर ती राष्ट्रीय नेता बहन कुमारी मायावती, जी आम्हाला सगळ्यांना गर्व असला पाहिजे। एक स्त्री म्हणून, एक लेडीज म्हणून मला तिचा गर्व आहे। आणि परत मी आपल्याला हे सांगू इच्छिते या मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही जर असंच करत राहिला, आम्ही तुमचं हे खपवून घेणार नाही कदापिही। कारण आम्ही सगळे लोक आज एकत्र झालेलो आहे मोर्चाच्या माध्यमातून। जरी आम्ही वेगवेगळे विचार असतील तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने सगळेजण आम्ही एकत्र आहोत। आम्ही तुमचं ही जी विचार आहे किंवा हे जे तुम्ही लादलेलं आहे हे कदापिही खपवून घेणार नाही। याही पेक्षा जास्त जर तुम्ही आता मांडले नाही तर आम्ही रस्त्यावर बसून राहू, उपोषणासाठी बसून राहू। आणि त्यातही आमच्या महिलांचा तर इतिहास राहिलाय। बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या मोर्चापासूनचा सगळ्या मोर्चांमध्ये महिलांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे। आणि मी सुद्धा सगळ्या भगिनींना घेऊन आमच्या पार्टीच्या वतीनं सन्माननीय जिल्हाध्यक्ष नंदर शिवेसारे साहेब या ठिकाणी, संपूर्ण कार्यकर्ते, सुनील भगत, सगळे आदरणीय राजरत्न भंतेजींच्या नेतृत्वामध्ये सुंदर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बस इतकंच बोलते आणि परत सगळ्या जनतेला आव्हान करते की जोपर्यंत आपली एकजूट राहणार नाही तोपर्यंत या शासन व्यवस्थेला जाग येणार नाही। म्हणून सगळ्यांनी एक झालं पाहिजे। कायदा लागू केला आहे सरकारने, उपवर्गीकरणाचा कायदा, त्याच्या निषेधात आम्ही आज सर्व पक्षीय आंबेडकर जनता आज एकजुटीने आज मोर्चा काढलेला आहे। आणि आम्ही हा कायद्याचा निषेध करतो। हा लवकरात लवकर रद्द करावा, नाहीतर याच्यानंतर याच्याहून तीव्र मोर्चे आणि धरणे आम्ही देऊ। आणि या सरकारचा आम्ही आज निषेध करतो की लवकरात लवकर हा कायदा रद्द करावा। संविधानामध्ये जे 59 जातीला जे आरक्षण दिलेलं आहे ते सर्वांना सन्मान दिलेला आहे। त्यामध्ये अबकळ नसावं यासाठी उपकरण विरुद्ध हा जन आक्रोश मोर्चा आम्ही वर्धा शहरामध्ये काढलेला आहे। काय अजून मागण्या आहे? आमची मागणी हेच आहे की आम्हाला अबकळ नको, आम्हाला एकसंघ हवा आहे आणि ते संविधानाचं प्राधान्य आहे। त्यासाठी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे, संविधानाला मानणारे आम्ही लोक आहोत। आणि म्हणून संविधानाने जे अधिकार दिलेले आहे ते अधिकारच आम्हाला हवे आहे। यासाठी हा जन आक्रोश मोर्चा वर्धा शहरामध्ये भिक्खू संघ आणि सर्व पुरोगामी संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चाचं नेतृत्व कोणीही राजकीय लीडर न करता 59 जातीचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। आणि म्हणूनच हा मोर्चा जन आक्रोश मोर्चा म्हणून आम्ही सरकारच्या विरुद्ध हा मोर्चा काढलेला आहे। उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे आणि अनुसूचित जातींना
विभागायचा हा जो त्यांचा कट आहे त्या कटाच्या विरुद्ध हा आजचा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये विशाल भाऊ इकडे, या मोर्चामध्ये 59 जाती समूहातील प्रातिनिधिक स्वरूपात सर्व जाती समूह सहभागी आहेत आणि या मोर्चाला वंचित आघाडी आणि BSPनीही समर्थन दिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की अनुसूचित जातीमध्ये कुणीही विभागल्या गेलेलं नाही, सगळे एकसंघ आहेत आणि हे एकसंघपणे या उपवर्गीकरणाचा विरोध करत आहेत. यातला महत्त्वाचा भाग आहे की सरकार म्हणते त्या वंचित घटकाला आरक्षण मिळत नाही म्हणून आम्ही उपवर्गीकरण करतो आहे. माझं म्हणणं हे आहे की सरकारने ज्या घटकाला आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी सरकारने काय केलं, त्या समाज घटकासाठी शाळा काढल्या, त्या समाज घटकासाठी आश्रमशाळा काढल्या, कॉलेजेस दिले, उच्च शिक्षणाची व्यवस्था केली, हॉस्टेल काढले. काय केलं काय सरकारने? आरक्षण तेव्हाच मिळते जेव्हा मुलं शिकतात. शिकलेल्या माणसाला आरक्षण आहे, अडाणी माणसाला आरक्षण नाही आहे. आणि जोपर्यंत तुम्ही शिकवणार नाही, तुम्ही त्या सुविधा त्या समाजाला उपलब्ध करून देणार नाही, तर त्या समाजाला आरक्षण घेण्याची संधी केव्हा मिळेल? तर सरकारने आधी हे करायचं आहे. त्यासाठी या सरकारची कान उघाडणी करायची. या सरकारला सांगायचं आहे की तुम्ही मातंग समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका. त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवायची आणि त्यांच्याच समाजाची शूटिंग करायची. हा या महाराष्ट्र सरकारने उद्योगधंदा बंद करावा. वेगवेगळ्या समाजामध्ये कुणबी विरुद्ध मराठा भांडण लावून दिलं, धनगर विरुद्ध आदिवासी भांडण लावून दिलं, सगळ्या OBC वर्गामध्ये आपापसामध्ये भांडणं लावून दिली. हे सरकार या देशातल्या नागरिकांना एकत्र ठेवून हा देश, हा राज्य पुढे न्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. तर हे सरकार नालायकपणे समाजामध्ये एकमेका विरुद्ध लोकांना करून या महाराष्ट्राला अत्यंत कलंकित करत आहेत. हे थांबलं पाहिजे. यासाठी हा सर्व समाज एकत्रितपणे या मोर्चामध्ये सहभागी झाले.